हॅलो गाय, सुप्रभात. आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि आम्ही आज बसलोय दोघं पण 2025चा रिकॅप करायला. अँड या हाऊ वॉज युअर 2025? छान गेलं 2025. म्हणजे दोन्ही प्रकारचे एक्सपिरियन्स मिळाले. काही चांगले होते, काही खराब होते, पण ओव्हरऑल चांगले होते. आणि या वर्षामध्ये आपण एक नवीन जागा एक्सप्लोर करायला मिळाली. जसं की जे आधीच्या जॉबमध्ये अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलो होतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर, तसंच या इयरमध्ये पण अजून एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करण्याची. ती खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. गाडी नवीन घेतली यावर्षी, बदलली, पहिली होती ती चेंज केली. जे ओव्हरऑल चांगलं होतं. नवीन एक्सपिरियन्स, नवीन कंपनीमध्ये एक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. व्हॉट वॉज लाईक द हायलाइट ऑफ हायलाइट की बाबा हे बेस्ट झालं असं? नवीन गाडी. नवीन गाडी. तुझ्यासाठी म्हणजे हे वर्षी कसं गेलं 2025? माझ्यासाठी खूप छान गेलं. आय थिंक मागच्या बऱ्याच वर्षांनंतर 6-7 वर्षांनंतर हे असं एक वर्ष होतं जिथं खूप चांगलं गेलं वर्ष. इट वॉज लाईक ट्रान्सफॉर्मेटिव्ह इयर. म्हणजे मी 360 डिग्रीज चेंज झाले पूर्ण. म्हणजे आय थिंक मेंटली खूप चेंज झाले आणि खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं माझ्यामध्ये. मला असं वाटतंय की जे आपल्या डोक्यात खूप काही विचार असतात ना, मेंटली आपण खूप स्वतःला डिग्रेड करून टाकतो. आणि म्हणजे सोसायटी आपल्याला डिग्रेड करतच असते, पण त्याच्यामुळे आपण हळूहळू स्वतःला पण डिग्रेड करायला लागतो आणि त्याच्यामुळं आय थिंक डिप्रेशनमध्ये जायला लागतो. सो आय थिंक त्याच्यामुळं या वर्षी मी पूर्णपणे फोकस केलं होतं की माझं पीस ऑफ माइंड माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि मग त्यानुसार मी वर्क केलं आणि ॲट द एंड ऑफ द इयर मी खूप जास्त हॅपी आहे की मी ते करू शकले. अँड नाव आय हॅव टोटली चेंज व्हेरी पॉझिटिव्हली. जसे एक ट्रेट असते, जसं निगेटिव्ह थॉट्स असतात, कंपॅरिझन असतं, त्याच्यानंतर तुम्हाला येऊन कुणीतरी गिल्टी फील करवतं और तुम्हाला येऊन कुणीतरी इनडायरेक्टली टॉन्ट मारतं. हे सगळ्या गोष्टी सोसायटीमध्ये होत असतात. पण मग त्याला तुम्ही कसं टॅकल करता? स्टार्टिंगमध्ये तुम्ही खूप अनस्टेबल होऊन जातात. म्हणजे तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत नाहीत आणि बाहेरच्या येऊन अजून सांगायला येतात तुम्हाला की माझी हे काय होत नाही या गोष्टी व्हायचे. खूप काही गोष्टी अशा होतात, खूप डीपमध्ये नको जायला. बट त्याच्यातनं माणूस कसं रिॲक्ट करतो ना, ते खूप महत्वाचं असतं. मला असं वाटतं की कुठलाच माणूस तुम्हाला सपोर्ट नाही करू शकत. बिकॉज माणूस म्हणलं की त्याचे विचार येतात, त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू येतात आणि ते कधीच न्यूट्रल नसतात. सो मला असं वाटतं अध्यात्माचा मी सपोर्ट घेऊन ह्याच्यातनं बाहेर पडले. आणि आता आधी मला असं वाटायचं कुणाचा तरी सपोर्ट पाहिजे म्हटली, आता नाही वाटत. आय थिंक तुम्ही रामनाम घ्या फक्त. इवन दॅट विल गिव्ह यू द मोस्ट पीस ऑफ माइंड. अजून कोणीच तुम्हाला या धर्तीवर कोणी देऊ शकत नाही तितकं तुम्हाला छान वाटतं विथ दॅट असं. आय टोटली ट्रान्सफॉर्म. तसं बघायला गेलं तर हे वर्ष खूप मोठं होतं माझ्यासाठी. बिकॉज आय वॉज टेकिंग वन डे ॲट ए टाइम. म्हणजे असं झालं होतं की आजचा दिवस आय वॉन्ट टू मेक शुअर की माझ्या डोक्यात कुठले निगेटिव्ह थॉट्स येत नाही आहेत. मी कुणाबद्दल वाईट बोलत नाहीये, कुणाबद्दल वाईट विचार करत नाहीये, कंपॅरिझन करत नाही की बाई ती पुढे गेली तर मी का नाही गेले. म्हणजे यु नो अशा गोष्टी काही येतात ज्याच्यामुळे तुम्ही हळूहळू डिप्रेशनमध्ये जाता. तर आय वॉज टेकिंग इट वन डे ॲट ए टाइम. त्याच्यामुळे माझ्यासाठी 2025 इतका लांब गेलाय. अँड या बट इट वॉज नाईस. व्हॉट अबाउट यू मेंटली? व्हॉट हॅव यू एक्सपिरियन्स? ठीक आहे. जसं मॅच्युरिटी होत तरी तसं पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी याच्यापेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी ही ॲबिलिटी खूप महत्वाची वाटते. आणि ते फक्त फॉलो करत राहणे एवढं एकच गेम होऊन जातं. लहान असताना मला खूप पॉझिटिव्ह वाटलं, मला खूप निगेटिव्ह वाटलं, हे खूप चालू असतं. पण तसं जर तुमचं एज वाढत जातं, तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येतात कंपनीतल्या, घरातल्या, त्याच्यामुळं ते या गोष्टींकडे एवढं लक्ष जात नाही. जे आपल्या समोर जे आहे ते फक्त पूर्ण करत राहणे एवढं एकच. मग त्या टाइमला असं चुकीचं बरोबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ते राहतच नाही. काय हे आहे हे करायचं. समोर आपल्याला जे आहे हे ठेवलेलं आहे तेवढं एकच, फक्त कसं रिस्पॉन्सिबिलिटी पार पडतं एवढं एकच राहतं. सही बात आहे. म्हणजे आय थिंक वी वर रिअली स्ट्रगलिंग मेंटली फॉर द लास्ट 4 years अँड दिस वॉज द इयर वेअर वी, देवाची कृपा आहे की देवाने आम्हाला चांगली बुद्धी दिली. 2026 कसं जाते.
ऑल्सो आय थिंक हे जे एक्सपेक्टेशनची भावना आहे ना ती पूर्ण संपून गेली आपली, है ना. अँड आय एम लाईक आय एम ट्रेजरिंग मोर अबाउट जे झालं ते चांगलं झालं. पुढे जे येणार आहे तसंही माहित नाहीये ना, मग त्याच्याबद्दल विचार करून चांगला काळ आणि वाईट काळ त्याच्यावर डिपेंड असतं. वाईट काळ असेल तर एक्सपेक्टेशन सगळ्यांचीच कमी होईल, चांगला काळ यायला लागला की अजून वाढतं एक्सपेक्टेशन. करेक्ट. चालेल, सर्वांना 2026 इंग्लिश वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मग गुढीपाडव्याला अजून एक व्हिडिओ बनवायचा का असाच, हाऊ वॉज माय गुढीपाडवा टू गुढीपाडवा. हां, दॅट इज करेक्ट. ते आपलं वर्ष आहे. ते आपलं वर्ष ते. ओके गाईज, that is it for today. I'll see you in my next video. Next video खूप छान असणार आहे उद्याचा. So yeah, bye bye.